आपल्या नेतृत्वाने एक वैभव प्राप्त करून दिलं. रयतेचं स्वराज्य आणि साम्राज्य माणसांच्या मनामध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये ज्यांनी निर्माण केलं ते स्वराज्याचे धनी आपल्या सर्वांचे आबासाहेब आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या सामाजिक सुधारणेमुळे आज खरं म्हणजे आपल्याला माणूसपण मिळालं. ते महात्मा ज्योतिबा फुले संविधानानं एक मत, एक व्यक्ती आणि समान अधिकार ज्यांनी मिळवून दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या कार्यक्रमामध्ये ज्यांच्यामुळे मला सहभागी होता आलं त्या महाराष्ट्राच्या आणि संबंध देशातल्या कर्तृत्ववान महिलांच्या यादीमध्ये ज्यांचा पहिला क्रमांक लागतो त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपल्याशी संवाद साधण्याची, बोलण्याची संधी मला उपलब्ध झाली. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर मुसा सर, ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला यावं लागलं ते माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट संदीपानजी नरवटे, बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीतील आमचे सहकारी अनिल डोंगरे, आदरणीय गावचे सरपंच श्री हुमेसाहेब, राऊतसाहेब, कोटकरजी, वसंतरावजी हुमे, शांतीराम हरिश्चंद्र, ज्ञानेश्वरजी नेटके, श्री गायके, सोन्या बापू, गावचे पोलीस पाटील श्री रणजित देशमुख, माजी सरपंच अशोकरावजी सोनवणे, प्रकाशरावजी काळे, नानासाहेब राहींज, राजूभाऊ संगेकर, अरुणरावजी, श्री कुरेशी, किशोर हुमे, राजू श्रीखंडे, सतीश पन्हाळे, माहीम खटके, रामहरी कवर, चांगदेव आगवणे आणि सगळे. मी नावं याच्यासाठी घेतली. सगळी जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमामधली संयोजकाची सर्वात मोठी अडचण असते. जसं संचलन करणारे आमचे मित्र म्हणाले की तुम्ही याल, भाषण कराल आणि काहीतरी सामाजिक तणाव करून जाल, म्हणजे आमच्या भाषणामुळे किती होईल माहीत नाही, पण आम्ही जर नावच नाही घेतली कुणाची तर पुढच्या वर्षी जयंती करताना तुम्ही नुसते पाहुण्यांना बोलवता आणि तुमचाच उदो करून घेऊन जाता आणि आमच्या नावाचा उल्लेखच करत नाही. हा जो कार्यकर्त्यामधला अहंकार आहे किंवा मी आहे म्हणून हे सगळं चाललंय असं ज्यांना वाटतं, खरं म्हणजे अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी खरं म्हणजे हीच शपथ घेतली पाहिजे की अहिल्यादेवींच्या नावाचा वसा आणि वारसा जर पुढे चालवायचा असेल तर आमच्यामधला मीपणा आम्ही अगोदर कमी केला पाहिजे, आमच्यामधला अहंकार आम्ही कमी केला पाहिजे आणि अहिल्यादेवींना समजून घेणं, त्यांचा विचार समजून घेणं, त्यांच्या न्यायाची पद्धत समजून घेणं, या गोष्टीचा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळ्यात अगोदर जर काही करावं लागत असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला हा महाराष्ट्र समजून घ्यावा लागतो. काय आहे हा महाराष्ट्र? माणसं आणि माती आणि निसर्ग म्हणजे महाराष्ट्र आहे का? काय आहे महाराष्ट्र?
महाराष्ट्र म्हणजे एक गोष्ट आहे, ती म्हणजे मानवी समूहाला जीवन जगण्याची पद्धत देणारा एक आचार आणि विचार संबंध देशांनी ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असा हा प्रांत. या प्रांताचं वैशिष्ट्य असं आहे, रामायणाच्या सगळ्या कथा काढा, तुम्हाला महाराष्ट्र आढळेल. अशोकवन असेल, नाशिकचा भाग असेल, हनुमानाचं जन्मस्थान असेल, महाभारतातल्या काही गोष्टी काढा, तुम्हाला महाराष्ट्र तिथंही आढळेल. याचा अर्थ असा आहे की आपण मध्य भारताच्या अशा ठिकाणी आहोत, या देशाच्या उत्तरेला आणि या देशाच्या दक्षिणेला जोडणारी आपण लोक आहोत. या देशात ज्यांना ज्यांना राज्य करायची इच्छा झाली, ज्यांना ज्यांना असं वाटलं की आपलं साम्राज्य आणि सुराज्य असावं, त्यांना त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं. आणि अशा या महाराष्ट्राचा इतिहास मराठी माणसाचं साम्राज्य असावं, मराठी माणसाचं स्वराज्य असावं, असं पहिल्यांदा जर कधी वाटलं असेल आपल्याला, ते साधारण इसवी 1100 मध्ये वाटलं. 1100 मधून सुरू झालेला हा विषय टप्प्याटप्प्याने पुढे आला. अनेक मराठी माणसं आपलं स्वराज्य आणि साम्राज्य असावं असं स्वप्न पाहत होती, मात्र ते त्यांच्याच्याने शक्य झालं नाही. आणि मग टप्प्याटप्प्याने जेव्हा पुढे आलो, तेव्हा पहिल्यांदा सिंदखेड राजाच्या जाधवांचं आणि देवगिरीच्या भोसल्यांचं एक नातं झालं. आणि त्या नात्यातून ज्या बाळाचा जन्म झाला, छत्रपती शिवरायांच्या जन्मामुळे या सगळ्या इतिहासाची सुरुवात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या या साम्राज्यामध्ये त्यांच्यानंतर छत्रपती संभाजीराजे आले, राजाराम महाराज साहेब आले, महाराणी ताराबाई आल्या. आणि एक स्थिती अशी आली की आता मराठा साम्राज्याचं काय होणार आहे. आणि मराठा साम्राज्याच्या या कारभाराला चालवण्यासाठी मराठा राजांनी धोरणात्मक निर्णय घेतला की हे राज्य चालवण्यासाठी त्याचा एक प्रमुख असला पाहिजे. त्या प्रमुखाला आपण पंतप्रधान असं म्हणतो. आणि मराठी राजवटीमध्ये, मराठा राजवटीमध्ये पहिल्यांदा पंतप्रधान हे पद आलं. त्याच पंतप्रधानाला ऐतिहासिक भाषामध्ये आपण पेशवे असं म्हणतो, ती पेशवाई. आणि थोरल्या बाजीरावांचं राज्य सुरू झालं. थोरल्या बाजीरावांचं राज्य सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी खरं म्हणजे हे बंद केलं होतं. देशमुखी, पाटीलक्या हे बंद केलेल्या होत्या. पण पुढे हे सगळा कारभार चालवायचा असेल तर नाराज झालेली माणसं पुन्हा आपल्याला एक करावी लागतील. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, या देशाच्या इतिहासामधला सर्वात स्वाभिमानी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचा वध का झाला, तो कुणी केला, त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी होती, याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की माझ्या हक्काचं मला मिळालं नाही म्हणून नाराज झालेले नातेवाईक, नाराज झालेले सरदार, नाराज झालेले प्रधान या सगळ्यांनी मिळून संभाजीराजाचा घात केला. हा इतिहास पाठीमागे असल्यामुळे पेशवाईंनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की राज्याला जो जो मदत करेल त्याला त्याला त्याच्या कुवतीनुसार एक परगाना दिला जाईल, एक जहागिरी दिली जाईल, एक मावळसारखा प्रांत दिला जाईल. आणि त्याच्यातून खरं म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, तेव्हा या देशामध्ये साधारण 548-49 संस्थानिक या देशामध्ये होती. या संस्थानिकांचं वैशिष्ट्य असं होतं, या देशात 548-50 जरी संस्थानिक असले तरी त्यात कर्तृत्वान अशी संस्थानिक जी होती, जे जहागीरदार होते, जे प्रधान होते,
ज्यांनी स्वतःचं संस्थान नावारूपाला आणलं अशी मात्र बोटावर मोजण्याइतकी होती. आणि त्याच्यात पहिला नंबर जर कुणाचा लागत असेल तर तो लागतो होळकर शाहीचा. खरं म्हणजे मल्हारराव होळकर एक सातारा वगैरे भागातून सुरू झालेला हा प्रवास, आणि तो प्रवास असा मध्य महाराष्ट्रातून फिरत फिरत उत्तरेकडे जातो आणि मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरसारख्या म्हणजे मध्य प्रदेशमधल्या इंदोरसारख्या गावामध्ये शहरामध्ये, खरं म्हणजे इंदोर ही तेव्हाही प्रचंड श्रीमंत अशी नगरी होती, पण ती आजच आहे असं काही समजू नका. मग इंदोरमध्ये हे, ग्वाल्हेरमध्ये शिंदे, तिकडे काही पवार धारमध्ये वगैरे, अशी ही सगळी एकमेकाशी निगडीत असलेली संस्थानिक, मात्र ही सगळं यांचं वैशिष्ट्य असं होतं की मराठेशाहीशी बांधील होती. ही सगळी माणसं आपल्या मातीशी, आपल्या माणसाशी इमान राखणारी संस्थानिक होती. आणि मग आपण पाहतो की जसं काही वक्त्यांनी उल्लेख केला की अहिल्यादेवींचा एकूण जीवनपट जर बघितला आपण, तर त्यांच्या जीवनपटाला खऱ्या अर्थानं 1728ला बऱ्यापैकी सुरुवात झाली. मल्हाररावांना सुरुवातीला 12 परगाणी मिळाली होती, त्यांनी ती कर्तृत्वाने 82 पर्यंत नेली पुढे. आणि हा सगळा प्रवास करत असताना अहिल्यादेवींना अनेक अडचणीला सामोरे जावं लागलं. अहिल्यादेवी होळकरांच्या आपण आजही इतक्या वर्षांनी जर चेहऱ्याकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मातृभाव आहे, म्हणजे एखाद्या आईच्या आणि मुलाच्या नात्यातला जो स्पर्श असतो, तो स्पर्श आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. हातामध्ये महादेवाची पिंड घेतलेला अहिल्यादेवींचा फोटो जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं ममत्व तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू उभं करतं. हे अहिल्यादेवींचं वैशिष्ट्य आहे. अत्यंत न्यायप्रिय आणि अत्यंत कठोर अशी राणी. खरं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रत्यक्ष रणांगणात जाऊन तशा फार लढाया करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही, पण वेळ प्रसंगी आपल्या रयतेला आणि आपल्या माणसाला सुखी ठेवण्यासाठी त्यांनी जो संघर्ष उभा केला, उदयपूर आणि होळकरांच्या सीमेवर राजपुतांनी जो धिडगूस घातला होता त्याला आवरण्यासाठी त्यांनी घेतलेला कठोर निर्णय आजही भारतीय राजकारणाच्या युद्ध कौशल्यामध्ये ज्याचा उल्लेख केला जातो. परंतु जन्मापासूनच अत्यंत सुस्वभावी असलेल्या अहिल्याच्या जीवनामध्ये त्यांना फार संधी मिळाली. खरं म्हणजे त्यांना तसं आयुष्य फार मोठं लाभलं. आम्ही भाग्यवान आहे की मी ज्या भागातून येतो ते चोंडी गाव आज जरी नगर जिल्ह्यामध्ये असलं तरी मराठी साम्राज्यामध्ये तो बीड परगणा होता. म्हणजे तसं गाव ते बीडच्या भूमीत आहे. आणि त्या भूमीमध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला. शिंदे कुटुंबातली अत्यंत सालस 8 वर्षाची मुलगी एक दिवशी मंदिरात दिवा लावायला जात असताना मल्हाररावांच्या नजरेत येते. ते त्याची चौकशी करतात आणि चौकशी केल्यावर त्यांना कळतं की पोरगी सोयऱ्याचीच आहे. इतकी सालस सून आपल्याला भेटणार नाही. आणि चर्चा होते आणि दुसऱ्या खेपेला अहिल्यादेवींचा विवाह होतो. विचार करा. तसं म्हणजे होळकरांचं आणि शिंद्यांचं नातं होण्यासारखी भौगोलिक, सामाजिक, आर्थिक अशी काही स्थिती नाही आहे. ते कुठल्या तरी घराण्यातले आहेत, हे कुठल्या तरी घराण्यातले आहेत म्हणून त्यांचं नातं झालंय असं काही परिस्थिती नाही आहे. किंवा त्यांच्या घराण्यात काहीतरी घडतंय, त्यांच्या घराण्यामुळे यांना काहीतरी मिळणार आहे अशी ही स्थिती नाही आहे.
तरी सुद्धा पहिल्या नजरेमध्ये ही आपली सून व्हावी असं वाटलेल्या मल्हाररावांचं खरं म्हणजे आपण कौतुक केलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे त्यांच्या दृष्टीपुढे, की त्यांना कसं कळलं असेल ही मुलगी संबंध देशाच्या इतिहासामध्ये होळकरांचं नाव सुवर्ण अक्षराने कोरू शकते. होळकरांचं वैशिष्ट्य असं आहे, भारतीय इतिहासामध्ये महिलांच्या प्रती मराठा साम्राज्यांची दृष्टी की त्यांना मान सन्मान देण्याची जी होती ती प्रचंड मोठी होती. आणि म्हणून होळकरांच्या घरामध्ये एक खाजगी आणि एक दौलत असे दोन भाग होते आपल्याकडे. म्हणजे पहिल्या खाजगीतल्या महिला गौतमीबाई ज्यांच्याकडे खाजगीचा भाग होता, अत्यंत श्रीमंत असं होळकर घराणं आहे. म्हणजे 1750च्या आसपास ज्यांच्या खाजगीची उत्पन्नाची स्रोत जर पाहितली आपण तर 15 लाख रुपये ज्यांना कर यायचा, खाजगीतला, दौलतीतला नाही, खाजगीतला कर यायचा, ते कुटुंब हे विचार करा, म्हणजे 300-350 वर्षापूर्वी ज्यांचं उत्पन्न एका प्रकारातलं हे होतं, याचा अर्थ ती दौलत, ते घराणं, ती परंपरा मोठी होती. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की अहिल्यादेवींच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी आणल्या. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याकडे जमीन मोजण्याची जी पद्धत आहे ना, ही अहिल्यादेवीने आणली. याचं ती कशा ह्याच्यात मोजावी, म्हणजे तो कोन पिन कसा काढावा वगैरे, याची सुरुवात अहिल्यादेवीने केली. शेतसारा याची सिस्टीम काय असावी हे अहिल्यादेवीने ठरवलं. महसूल गोळा करण्याची आदर्श पद्धती काय असावी हे अहिल्यादेवीने ठरवलं. आपल्या राज्यातला माणूस जास्तीत जास्त सुखाने कसा नांदेल, त्याची आर्थिक प्रगती कशी होईल, याचं पहिल्यांदा नियोजन एखाद्या प्रांतामध्ये एखाद्या संस्थानिकाने पहिल्यांदा जर कुठं केलं असेल तर ते अहिल्यादेवींनी केलं. आणि म्हणून अहिल्यादेवी जेव्हा गेल्या तेव्हा त्यांच्या दौलतीचा जेवढा महसूल होता त्याच्यापेक्षा 2 पट महसूल त्यांच्या खाजगीमध्ये जमा होता. मला असं वाटतं कधी कधी की हा आदर्श अहिल्यादेवींनी कदाचित मासाहेब जिजाऊ यांच्याकडून घेतला असावा. कारण त्याच्या आधी 200 वर्ष जिजाऊ मासाहेबांची सुद्धा राजकारणात त्या प्रत्यक्ष जरी नसल्या तरी राज्यकारभारात त्यांचं लक्ष असायचं. आणि त्यांच्याही खाजगीमध्ये जेव्हा त्यांनी गेल्या तेव्हा जी मुबलक शिल्लक होती ती पाहता मला वाटतं की या दोन्ही स्त्रियांचं, या दोन्ही महाराण्यांचं, तसं ह्या दोघीही महाराण्या, आणि म्हणून या दोघींचं जे आयुष्यातलं योगदान आहे महाराष्ट्राच्या माणसांसाठी ते मोठं योगदान आहे. एक गोष्ट आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे वैभव पाहितलं त्या वैभवाच्या तुलनेमध्ये त्यांच्या नशिबी दुःख सुद्धा आलं. अत्यंत कर्तृत्वान असलेल्या या राणीच्या आयुष्यात त्यांना सासऱ्याचा मृत्यू बघावा लागला, त्यांना नवऱ्याचा मृत्यू बघावा लागला, त्यांना मुलाचा मृत्यू बघावा लागला, त्यांना नातवाचा मृत्यू बघावा लागला. खरं म्हणजे दुसरी एखादी महिला या जाग्यावर असती तर ती कोलमडून गेली असती, तिचं धैर्य संपलं असतं, कदाचित तिनं राज्यकारभार सुद्धा सोडून दिला असता. पण जेव्हा त्यांच्या पतीचं निधन झालं आणि चर्चा सुरू झाली, कुरबुर सुरू झाली की त्या सती जातात की काय. पण आपल्याला माहीत असावं या देशामध्ये सती प्रथेच्या संदर्भातली पहिली ठोस भूमिका ज्यांनी घेतली ती घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती जाण्याच्या मनस्थितीत होत्या. महाराजांनी ज्या पद्धतीनं जिजाऊंना कन्व्हिन्स केलं
हे मी जे काही करतोय ते तुमचं स्वप्न आहे, तुमची इच्छा आहे, आणि असं काही तुम्ही केलं तर मी उभं केलेलं हे करतो तो कोण बघणार आहे? आणि हे बघणारं जर तुम्ही राहणारच नसाल तर मग मी कशासाठी करावं हे सगळं? आणि म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की इथला पिचलेला, इथला खचलेला, इथं ज्या धर्मांध शक्ती उभ्या आहेत त्यांना आवरणाऱ्या सगळ्या सिस्टीममधला एक राजा व्हावा असं इच्छा असेल तुमची, तर तुम्हाला हा निर्णय बदलावा लागेल. आणि जिजाऊंनी तो निर्णय बदलला. त्याच्यानंतर मोठ्या परिवारातल्या एखाद्या सती प्रथेच्या संदर्भामध्ये ज्या कुटुंबामध्ये चर्चा झाली ते कुटुंब म्हणजे होळकर. म्हणजे सासऱ्याने किती शक्ती द्यावी सुनेला, सासऱ्याने किती बळ द्यावं सुनेला, आणि आपल्या सुनेवर किती प्रचंड विश्वास व्यक्त करावा, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. नसतं अलीकडे आपण बघतो, घरातली सगळी प्रकरणं पाहतो, आणि असं काही घडलं तर दुसऱ्या दिवशीच तुम्ही तुमचं वेगळं, आम्ही आमचं वेगळं, अशी मानसिकता आपली. पण आम्ही ही पुस्तकं वाचली पाहिजेत, ही माणसं वाचली पाहिजेत. न्याय निवाडा करताना स्वतःच्या मुलाला शिक्षा देण्याची वेळ आली त्यांच्यावर, परंतु न्यायापेक्षा कोणी मोठा नाही, म्हणजे इतकी न्यायप्रिय राणी. आणि म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो कधी कधी की अहिल्यादेवीच्या प्रतिमेकडे बघताना त्या केवळ धार्मिक महिला आहेत असं म्हणून बघू नका. त्यांनी काही वक्त्यांनी उल्लेख केला त्यांचा की त्यांनी मंदिर बांधली, बारव बांधली, जीर्णोद्धार केली. खरं म्हणजे याच्या पाठीमागे त्यांची दुसरी मानसिकता होती. लढाईच्या निमित्तानं, तीर्थयात्रेच्या निमित्तानं आपली माणसं फिरायची. आणि मग हा देश मोठा आहे, हा देश काही लहान नाही आहे. हिमालयाच्या पासून अगदी कन्याकुमारीपर्यंत हिंदू धर्मामध्ये तीर्थयात्रा करायला मोठा स्कोप तेव्हा असायचा. आणि मग त्यांना असं वाटायचं आता सारखं नाही आहे की सकाळी बालाजीला जाऊन संध्याकाळी परत येऊ, किंवा कुठल्याही देवाला विमानानं जाऊन विमानानं परत येऊ. म्हणजे आपल्याकडं असं होतं की आता आहे की नाही मला माहिती नाही, पण पूर्वी घरात मांजर जर मारली तर लोक म्हणायचे काशीला जावं लागेल. आणि काशीला कसं जायचं तर सांगून जायचं की आता कदाचित मी परतच येणार नाही. आणि म्हणून काशी करणाऱ्या लोकांनी, म्हणजे त्या अर्थानं नका असं म्हणजे माझा शब्द समजून घ्या, नाही तर परत काय होईल की अजून कुणाला तरी वाटेल काशी करणाऱ्या म्हणजे मी शिवी वगैरे देतोय काय, असं नाही. तर काशीला जाणारी लोक 10व्यामध्ये वगैरे जेवत नाहीत किंवा पितृ घालत नाहीत. म्हणजे ती खरं पद्धत त्याच्यामुळे आली. किंवा आता आम्ही एकदा काशी केली का तुम्ही काय आमची पितृ घालायचे नाहीत, म्हणजे आम्ही मुक्त झालो. पण तिथे जाणाऱ्या माणसांची सोय काय, ते कुठं राहणार, काय खाणार. आणि म्हणून खरं म्हणजे अहिल्यादेवींनी देशातल्या जिथं जिथं शक्य आहे त्यांना करणं, त्या बहुतांश ठिकाणी त्यांनी धर्मशाळा उभ्या केल्या. हिंदू धर्मामधली वर्षानुवर्ष भग्नावस्थेमध्ये असलेली मंदिरं जी आहेत त्या मंदिरातल्या मूर्ती, कारण आपल्याकडे असं एक प्रथा आहे, परंपरा आहे की कितीही चांगली मूर्ती जर असेल आणि तिला तडा जर गेला तर तिला आपण बदलतो, बरोबर आहे. मधल्या काळात काय झालं हे बघा, एक गोष्ट, काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत, सत्य बोलल्या पाहिजेत. मधल्या काळात काय झालं की हिंदूंच्या मूर्तींची विटंबना झाली, बऱ्यापैकी मूर्ती तोडल्या गेल्या. आणि ह्या तोडलेल्या मूर्ती पुन्हा जर बसवायच्या असतील तर मग त्याला दुसरा पर्याय काय. आणि मग दुसरा एकच पर्याय, तो म्हणजे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे, त्याचं शिखर बांधणे, त्याचा गाभारा बांधणे. आणि मग या पद्धतीनं खरं म्हणजे अहिल्यादेवींनी जेवढी मंदिरं आणि तीर्थक्षेत्र बांधली त्याचा सगळा खर्च हा त्यांच्या खाजगीतून केला, हे लक्षात घ्या. त्यांच्या दौलतीच्या पैशातून केला नाही, त्यांच्या शासकीय पैशातून हे सगळं केलं नाही त्यांनी, हे त्यांच्या खाजगीतल्या पैशातून झालंय. आता आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये आपण जे बघतो या गोष्टीची आपण तुलना करायला शिकलं पाहिजे.
अहिल्यादेवींची जयंती दरवर्षी येते, आपण ती दरवर्षी साजरी करतो. आज आपण करतो, उद्या आपली पिढी करेल. ही चलत राहणारी परंपरा आहे, ही चलत राहणारी प्रक्रिया आहे. पण याच्यामधून आम्हाला जे आउटपुट उभं करायचं आहे, याच्यामधून आम्हाला जी नवी पिढी घडवायची, त्या पिढीला आम्ही काय सांगितलं पाहिजे? तर या पिढीला आम्ही हे सांगू शकतो का की अहिल्यादेवींच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवताना आम्हाला त्यांचं जगणं समजून घ्यावं लागेल, त्यांच्या जगण्यातला साधेपणा समजून घ्यावा लागेल, आणि लोकांच्या प्रती आम्ही किती समर्पित भावनेनं काम करतो हे समजून घ्यावं लागेल. मी राजकारणात एखादं पद भोगतो आणि लोकांची कामं करतो, लोकांसाठी उपलब्ध होतो, म्हणजे मी लोकांसाठी उपकार करतोय ही भावना आमच्या मनात नसली पाहिजे. कारण सिस्टीमचं वैशिष्ट्य असं आहे की सिस्टीममध्ये प्रत्येक काम तुम्हाला ठरवून दिलं आहे, तुमची ती जबाबदारी आहे. मी या कार्यक्रमाला येतो म्हणजे माझं उत्तरदायित्व आहे, मी गेला पाहिजे कार्यक्रमाला बोलवलंय तर. आणि का लोक मला बोलवणार? तर माहिती आहे किंवा यांना हे अहिल्यादेवीबद्दल बोलू शकतात, आपल्याला काहीतरी नवीन सांगू शकतात, आपल्याला न समजणाऱ्या काही गोष्टी माहीत होऊ शकतात. आणि म्हणून आमची पुढची पिढी जी आहे त्या पिढीला माझी विनंती आहे की आम्ही या जयंतीला किंबहुना सगळ्या प्रक्रियेमधल्या गोष्टींना आम्ही गालबोट लागू दिलं नाही पाहिजे. जयंतीला जे भिवत्न स्वरूप अलीकडच्या काळात येऊ लागले सगळ्या महापुरुषांच्या, तसा प्रकार किमान या जयंतीत नाही झाला पाहिजे. कारण आम्ही जयंत्या बघतो डीजेच्या, म्हणजे आता व्याख्यानाची कार्यक्रम ऐकायला माणसं भेटत नाहीत, पण जर गाण्याचा कार्यक्रम ठेवला, लावण्याचा कार्यक्रम ठेवला तर तुम्हाला पोलीस बोलवायला लागतात. आणि मग प्रश्न पडतो की कशासाठी करतोय आपण? यांनी उल्लेख केला सुरुवातीला या गावाचा. असं म्हणतात किंवा सीताची म्हणजे भाताची परीक्षा घेण्यासाठी त्या पातेल्यात हात नाही घालत आपण, त्याचा एक शीत हातात घेतो, दाबतो आणि तो शिजलाय असं कळलं की समजतो भात शिजलाय. आम्ही जेव्हा गावात आलो, तसं मी एकदा या गावात येऊन गेलो पण इतक्या मध्ये आलो नव्हतो, पण आज जेव्हा गावात आलो, गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहिला, त्याच्यात थोडं अलीकडे आल्यानंतर संभाजीराजांचं प्रवेशद्वार पाहिलं, आणि त्याच्या अलीकडं तर म्हणजे मला धक्का बसला की इतका अप्रतिम पुतळा महाराजांचा दिसला. आणि त्या एकंदरीत रचना अशा होत्या की ह्या गाव काहीतरी प्राचीन गाव आहे, जुना ऐतिहासिक वसा आणि वारसा या गावाला आहे. तुम्ही उल्लेख केला की अगदी छत्रपती शिवाजी महाराजापासून या गावाला तसा हे आहे. म्हणजे गावाच्या वेशीवरच कळलं की आम्हाला हे गाव काहीतरी क्रांतिकारी गाव आहे. कारण इतक्या महापुरुषांच्या आचारावर आणि विचारावर चालणारं गाव, त्या सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं गाव. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे सगळं झालं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, मी रात्री बुलढाण्यात होतो याच विषयासाठी, आणि येताना आमचा एक मित्र रामभाऊ लांडे, तो मला रात्री 1 वाजता, मी आत्ता त्याची पोस्ट पाहिली फेसबुकला, तो 1 वाजता मला तिथे वैष्णवी बारव नावाचा एक बारव आहे आंबडमध्ये, बघण्यासारखा आहे, की तो बारव दाखवून रात्री 1 वाजता घेऊन गेला की नाही साहेब चला तुम्हाला दाखवतो म्हणले मी बारव कसा आहे तर. आणि खरंच की अहिल्यादेवींची काय भन्नाट कल्पना असेल विचार करा. मी तो बारव बघितलं, लक्षात आलं माझ्या की त्या बारवाचं वैशिष्ट्य असं आहे की कसलाही दुष्काळ पडला तरी बारवातलं पाणी आटणार नाही. म्हणजे आपल्या राज्यातली माणसं अन्न पाण्या वाचून उपाशी राहणार नाहीत, ही बारव बांधण्याच्या मागची त्यांची संकल्पना मला वाटतं की ही प्रेरणा देणारी संकल्पना आहे. अहिल्यादेवींच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये म्हणजे पुढे त्यांचं म्हणजे खरं म्हणजे अहिल्यादेवी असं अनिल म्हणला तसं की 1-2 तास मध्ये एखादं व्याख्यान करायचं आपण फार नाही, पण त्यांच्या आयुष्यातल्या एखाद्या भागावर जर आपण बोलू शकलो, एखाद्या विषयावर आपण बोलू शकलो आणि त्यांच्या आयुष्यातली एक अहिल्यादेवी आपण जर उभी करू शकलो तर मला वाटतं की जयंतीच्या निमित्तानं आपण सार्थकी लागलेलो आहोत. आणि म्हणून एक आदर्श राणी, एक आदर्श राज्यकारभार करणाऱ्या आमच्या प्रेरणा स्रोत, एक आदर्श राजमाता
एक न्यायप्रिय राणी आणि प्रत्येक क्षणी लोकांच्या भल्याचा विचार करणारी. माहेश्वर हे जे त्यांचं मध्य प्रदेशामध्ये त्यांनी राहण्यासाठी ठिकाण निवडलं, तिकडे जर कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की कुठे चोंडी, कुठे माहेश्वर, आणि इतक्या लांब येऊन या माणसामध्ये जुळून घेऊन त्यांच्या मनामध्ये, कारण मध्य प्रदेश सरकारनं हा दिवस गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे एक विद्यापीठ करण्यासाठी 15-20 वर्ष जातात आणि बाहेरचं सरकार मात्र आपल्या महापुरुषांचं गौरव करण्यासाठी एका दिवसात निर्णय घेतात. मला वाटतं की महाराष्ट्र म्हणून, पुरोगामी माणसाचं राज्य म्हणून आम्ही याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि म्हणून अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जी सगळी माणसं आहेत, विशेषतः ॲडव्होकेट संदीपान नरवटे यांनी उल्लेख केला की धनगर समाजामध्ये त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दलची असलेली आत्मीयता ही पराकोटीची आहे आणि ती असली पाहिजे. का असू नये? ज्या समूहाला लोकांसाठी जगण्याची सवय, म्हणजे उबदार कपडे आपल्यामुळेच, म्हणजे आत्ता तुम्हाला माहीत नसेल, आता मॉलमध्ये घोंगडी विकते, मॉलमध्ये. आणि आमचा एक बांधव बाजारा दिवशी बस 200 रुपयाला घोंगडी द्यायचा प्रयत्न करतो, ती मात्र घेत नव्हती ही लोक. आता मॉलमध्ये जर म्हणलं ना 5,000 रुपयाला घोंगडी आहे, ते म्हणते पटकनी पाठव. कारण विज्ञानाने असं सांगितलं की घोंगडीच्या, म्हणजे लोकर जी आहे, मेंढ्याची लोकर, त्या लोकरीवर झोपलं तर त्याच्या मेंढीच्या केसामध्ये काही आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि त्या गुणधर्माचा परिणाम तुमच्या पाठीवर होतो. आणि म्हणून कापसाच्या गादीपेक्षा लोकरीची गादी वापरली तर कल्याण होतं, हा विचार सांगितला आणि घोंगडीची किंमत वाढली. विचार करा. आणि हे संबंध राज्याला आणि देशाला, म्हणजे तिकडे उत्तर प्रदेश पाल वगैरे असं, म्हणजे धनगर ही राष्ट्रीय जमात आहे. विशेष म्हणजे हे एक वैशिष्ट्य आहे धनगरांचं, ही राष्ट्रीय जमात आहे. देशाच्या कोणत्याही भागात जा, त्यांचा व्यवसाय मेंढपाळच असेल कदाचित, पण राष्ट्रीय जमात आहे. आणि अशा या समूहाला एक अहिल्यादेवीच्या रूपानं इतकं जाज्वल्य दैवत लाभलंय. मला वाटतं की या दैवताच्या आचाराचं आणि विचाराचं संगोपन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांना आम्ही जपलं पाहिजे. राष्ट्रपुरुष आणि महापुरुष हे कोणत्याही जातीचे नसतात, त्यांच्यावर जातीचा सिक्का खरं म्हणजे लावू नये. खरं म्हणजे छत्रपतींची शिवजयंती सुद्धा धनगरवाड्यात झाली पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वंजाऱ्याच्या गावात झाली पाहिजे. का होऊ नये? कारण ह्या सगळ्या माणसांनी त्यांचं आयुष्य माणसांसाठी वेचलंय, जातीसाठी नाही, माणसांसाठी वेचलंय. आणि माणसांसाठी आयुष्य वेचणाऱ्या माणसांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांच्या प्रती आपण उत्तरदायित्व व्हावं. आणि त्याच्यासाठी या राष्ट्रपुरुषांच्या आणि महापुरुषांच्या आम्ही जयंत्या केल्या पाहिजेत, अशी भूमिका आपण सगळ्यांनी या जयंतीच्या निमित्तानं घेतली पाहिजे. मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही या निमित्ताने, पण जाताना 2 गोष्टी सांगतो. मला त्या आवडतात म्हणून सांगतो आणि त्या या विषयाशी निगडित आहेत म्हणून सांगतो. त्यातली एक गोष्ट आहे की माणूस राजा कधी होतो, राणी कधी होते. म्हणजे उद्या माझी इच्छा जरी झाली तर मी गावचा सरपंच सुद्धा होऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि आधी सांगून तर होताच येत नाही. काय सरपंच, आधी सांगितलं मी सरपंच होणार आहे तर पॅनल सगळा निवडून येतं आणि सरपंच पडतंय. आमच्याकडे काल एक सोसायटीची निवडणूक झाली, पॅनल प्रमुख पडला आणि सगळं पॅनल आलाय. कारण आधी त्यांनी सांगितलं मी चेअरमन होणार आहे म्हणून. लोक म्हणले बघू कसा होता. म्हणजे जिथे सरपंच आणि चेअरमन होणं सुद्धा अवघड आहे, तिथे इतक्या लोकप्रिय राणी आणि राजे का होतात त्याचं एक उदाहरण तुम्हाला या निमित्ताने सांगतो मी. एकदा एक राजा त्याच्या दरबारामध्ये
एका विषयावर चर्चा करत असतो आणि चर्चा करत असताना तो प्रधानाला विचारतो की प्रधान, आपलं मोठं राज्य आहे, जरा या राज्यामध्ये लोकांना काय कमी आहे का बघा, त्यांचं सुख समृद्धी कशी आहे बघून घ्या एकदा. आणि मग प्रधान फिरतो राज्यामध्ये, राज्यामध्ये थोडासा आणि विचारतो की आपल्या राज्यामध्ये कोणाला काही कमी वगैरे आहे का. आणि अचानक तो काही लोकांना भेटतो आणि सांगतो की ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी राजांशी बोलतो. पुन्हा दरबार भरतो. राजा विचारतो की प्रधाना विचारलंस का लोकांना. तर प्रधान सांगतो की राजे मी विचारलंय लोकांना की काय हवंय लोकांना. तर तो म्हणतो की काय हवंय लोकांना. तर ते सांगतात की राजे, आपल्या लोकांना सगळं मिळतंय, पण आपल्या राज्याच्या मुख्य शहरामध्ये चांगला बाजार भरत नाही. लोकांची इच्छा आहे की बाजार भरावा. राजे म्हणतात ही काही मोठी गोष्ट आहे का बाजार भरणं. घोषणा करा, दौंडी द्या की पुढच्या शुक्रवारीपासून गावात बाजार भरणार आहे. तो राजा असतो असं म्हणतात. राजा बोले दल आले. दौंडी दिली जाते, पुढच्या शुक्रवारपासून लासूरमध्ये गावामध्ये बाजार भरणार आहे. बाजार सुरू होतो. 2-3 महिने जातात. राजाला दिवशी हुकी येते आणि राजा म्हणतो प्रधान जरा बघ बरं बाजाराची काय परिस्थिती. प्रधान बाजारा दिवशी जातो आणि लक्षात येतं की बाजार अर्ध्यावर आला आहे. पहिल्या महिन्यात चांगला भरला, पुन्हा बरा भरला, पुन्हा आता एकदमच अर्ध्यावर आला, काय भानगड आहे. आणि मग तो काही व्यापाऱ्यांना भेटतो आणि परत राजाकडे जातो आणि राजाला सांगतो की राजे, बाजार भरायला सुरुवात झाली होती, 2 महिने चांगला भरला, पण या महिन्यापासून तो कमी झाला आणि कमी होत होत तो बंद पडण्याची शक्यता आहे. राजा म्हणले काय कारण आहे. तेव्हा प्रधान सांगतो की मी काही व्यापाऱ्यांशी बोललोय आणि व्यापाऱ्याने असं सांगितलं की वा हे शहर फार दूर पडतं आम्हाला, आम्ही माल घेऊन येतो, पूर्ण माल विकत नाही आणि त्याच्यामुळे अर्धा माल परत न्यायला परवडत नाही, त्यापेक्षा बाजाराला आलेलं बरं. राजा म्हणतो हो बरोबर आहे व्यापाऱ्यांचं, पण राजा सांगतो की काही झालं तरी बाजार चालू राहायला पाहिजे, तू बघ काय करायचं. प्रधान म्हणतो एक आयडिया आहे माझ्यापाशी, कारण प्रधान हा आयडिया देण्यासाठीच असतो ना. जसं अकबरा बिरबलाच्या गोष्टीमध्ये बिरबल हा आयडिया देण्यासाठी मार्ग काढण्यासाठीच असतो, तसं मराठी गोष्टीमध्ये प्रधान हा आयडिया द्यायला असतो. प्रधान औषध असते सगळ्या गोष्टीचं. ते म्हणले काय केलं पाहिजे. ते म्हणले काही नाही, आपण एक घोषणा करू, व्यापाऱ्यांनी माल घेऊन यायचं, माल विकायचा आणि जो माल राहील तो राजाने विकत घ्यायचा. काही राहू, राजानं राहिलेला माल विकत घ्यायचा, व्यापाऱ्याला पैसे द्यायचे. राजाला कल्पना आवडते, व्यापाऱ्याला तर फारच आवडते की चला बरं झालं, जेवढा विकन तेवढं विकन, नाही तर ह्यांना देऊन जाऊ परत. आणि म्हणून बाजार पुन्हा सुरू होतो. व्यापाऱ्याचं सुरू होतं, राहिलेला माल राजाला देऊन जातात ते. एक दिवशी राजा म्हणतो चल आज मी तुझ्यावर बाजारात येतो. आणि मग एक दिवशी राजा प्रधान दोघं मिळून बाजारात येतात. संध्याकाळचे 4:30-5 वाजलेले असतात. बाजार बऱ्यापैकी निवांत झालेला असतो, लोक जायला लागलेले असतात. आणि त्याच वेळेस एक व्यापारी त्यांना एका वडाच्या झाडाखाली बसलेला दिसतो आणि राजा विचारतो अरे हा माणूस जरा चिंताक्रांत बसलेला आहे, जरा बघ बरं काय झालंय. तर प्रधान जाऊन चौकशी करतो आणि परत येतो आणि तो सांगतो की राजे तो कुंभार आहे, त्याने 2 मूर्त्या विकायला आणल्या होत्या, त्याची एक मूर्ती विकली आहे आणि एक राहिली आहे, म्हणून तो बसला आहे. ते म्हणजे त्याला सांग ना, तू का चिंता करतोस, आमचं धोरण आहे विकायला काहीही आणा, विका, नाही विकलं तर आम्ही घेणार. प्रधान म्हणतंय राजे आपण काही घेऊ शकतो पण ती मूर्ती नाही घेऊ शकत. ते म्हणले अरे काय अडचण आहे. ते म्हणले राजे त्यांनी 2 मूर्त्या आणल्या होत्या, एक लक्ष्मीची होती, दुसरी अवदासाची आहे. लक्ष्मी विकली आहे, मूर्ती राहिलेली अवदासाची आहे. आता मला सांगा अवदासा कोण घेणार खर्च करून, पैसे देऊन कोण घ्यायलाय. राजा म्हणतात ते काही सांगायचं नाही, मला आपलं ठरलंय का नाही, घे चल. तर प्रधान म्हणते राजे बघा बरं का, पण उद्याच्याला आपलं दुकान बंद होईल, काय घेऊ नका. राजा म्हणले ठरलंय ना, चल. घेतली मूर्ती, राजवाड्यात नेऊन ठेवली. रात्री 12 वाजता राजाच्या आसनापासून काही पावलांचा आवाज येतो.
राजा अर्धवट झोपेत असतो. तो विचारतो कोण आहे रे? तो ते पावलांचा आवाज राजाला असं सांगतो की मी लक्ष्मी आहे. कुठे चाललीस? ती म्हणते राजा तुझ्या घरचा करार संपलाय आपला, आता तुझा कॉन्ट्रॅक्ट संपलाय. ती म्हणतो का? ती सांगते की वा तुझ्या घरात अवदास आली आहे आणि मी राहू शकत नाही, बघ तू तुझं काय तर. पण राजा कसा अर्ध झोपीत असतो, तो जायचं तर. एक 5 मिनिटांनी पुन्हा एक आवाज येतो. राजा विचारतो कोण आहे? तो ते आवाज सांगतो की मी कर्म आहे. कुठे चाललास? तेव्हा तो ज्या घरात लक्ष्मी नाही तिथं कर्म राहत नाही, मी चाललो तिच्याबरोबर. राजा म्हणतो जा. एक 5 मिनिटांनी पुन्हा आवाज येतो. राजा पुन्हा तेच विचारतो की कोण आहे? तर आवाज सांगतो मी नीती आहे. तो नीतीला विचारतो कुठं चाललीस? ती म्हणती ज्या घरात कर्म आणि लक्ष्मी नाही तिथं नीती असू शकत नाही. राजा झोपेतून उठून बसतो, नीतीला नमस्कार करतो आणि सांगतो कर्म आणि लक्ष्मी गेली, मला त्याचं काही वाईट वाटत नाही, पण तुला जाता येणार नाही. ती म्हणली का? तो सांगतो माझ्या घरात जी अवदास आली ती माझ्या नीतीमुळे आली. कारण माझी नीती काय आहे? व्यापाऱ्याची राहिलेली वस्तू मी घेईल. माझी नीती आहे, मी नीती सोडली नाही, तुला जाता येणार नाही. नीतीला राजाचं मत पटतं. ती परत येऊन थांबते. अडचण अशी असते की बाहेर दारात कर्म आणि लक्ष्मी जाऊन उभी राहिलेली असते, कारण तिला ही आल्याशी जाता येत नाही. ती कर्माला सांगते बघ बरं काय झालंय, काय येई नाही. ती कर्म इकडे येतं चिटकून बसतं नीतीला, कारण कर्माचं वैशिष्ट्य आहे की ते दोन्ही ठिकाणी राहतं. नीतीपशी राहताना लक्ष्मीपशी राहतं. लक्ष्मी कंटाळून जाते, पहाटे 5 वाजायची वेळ येते, तिला वाटतं थोडा वेळ थांबलं तर सूर्य उगवल, लोक बघतील. तीच परत जाते त्यांच्याकडे दोघाकडे आणि थांबते आणि थांबून जाते. सकाळी राजा उठतो आणि बघतो तो, आणि त्याच्या असं लक्षात येतं की एकाच टेबलवर लक्ष्मी आहे आणि अवदासा सुद्धा आहे. आणि तो लक्ष्मीला नमस्कार करतो आणि विचारतो की तू तर रात्री चालली होतीस, थांबलीस का? तेव्हा लक्ष्मीने दिलेलं उत्तर हे अप्रतिम उत्तर होतं. लक्ष्मी असं म्हणाली की हे राजा, मला आत्तापर्यंत हे समजत नव्हतं की राजा नक्की कोण होतो, राजा कोण असतो. मला आज समजलं राजा कोण असतो. ज्याच्यामध्ये एकाच छताखाली लक्ष्मीला आणि अवदासाला सांभाळण्याची शक्ती असते तोच राजा होऊ शकतो, दुसरा राजा होत नाही. विचार करा, अहिल्यादेवींचं आयुष्य हे अशा द्विधा मनस्थितीमधलं आयुष्य होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी सांभाळल्या आणि या दोन्ही गोष्टी सांभाळताना आलेल्या संकटाचा सामना केला, आणि म्हणून अहिल्यादेवी ह्या रणरागिणी होऊ शकल्या. भारताच्या इतिहासातल्या एक महान तपस्वी, कारण एकाच राणीला तपस्वी, एकाच राणीला रणांगण वीर म्हणणं ही सोपी गोष्ट नाही आहे. अशा या राणीला खरं म्हणजे जयंतीच्या निमित्तानं मी अभिवादन करतो. आणि तुम्हाला असं शब्द दिला आहे मी की दुसरी एक गोष्ट सांगत जाताना, ती गोष्ट नाही आहे, ती सत्य घटना आहे. ती सत्य घटना सांगतो. आपण सगळ्यांनी एक चित्रपट आला होता पाठीमागे, बाजीराव मस्तानी. हा बहुतांशी 25 वर्षाच्या वयाच्या सगळ्या पोरांनी पाहिला. खरं म्हणजे तो चित्रपट मुद्दामून पाहायला मी गेलो होतो. त्याचं कारण आहे की बाजीरावांच्या आयुष्यावर, कारण बाजीरावांचं आणि होळकर घराण्यांचं कनेक्शन आहे, आणि बाजीरावांच्या आयुष्यावर राऊ नावाची कादंबरी आहे दाजी पणशीकरांची, फार सुंदर आहे. आणि त्या पुस्तकामध्ये होळकर शाहीच्या काय टप्पे पडलेले आहेत त्याचा उल्लेख आहे. मला असं वाटलं की या पिक्चरमध्ये, या चित्रपटामध्ये आपल्याला होळकर शाहीबद्दल नक्की काय केलं त्यांनी बघायला भेटेल, आणि म्हणून पिक्चर पाहायला गेलो. त्या संबंध पिक्चरमध्ये, कारण तो 2.5 तासाचा पिक्चर आहे, खरं म्हणजे त्या चित्रपटावाल्याची चूक नाही आहे, पण त्या संबंध चित्रपटामध्ये असं कुठल्या घराण्याशी वगैरे काय संबंध ठेवला नाही त्यांनी. पण त्या पिक्चरचा शेवट करताना एक होळकरांशी संबंधित प्रसंग. हा पिक्चर मुद्दाम बघा, मी प्रसंग सांगितल्यास. काय प्रसंग आहे चित्रपटात? त्या चित्रपटात एक प्रसंग आहे शेवटी. एक दिवशी बाजीराव पेशवे रात्री त्यांच्या जगण्याच्या पद्धतीप्रमाणे डुलत डुलत घरी येतात. दारात त्यांना आनंदीबाई थांबवतात
आणि त्या एक पत्र दाखवतात. त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की बाजीरावांच्या वागण्यात जर सुधारणा झाली नाही तर त्यांची पेशवाई ठेवायची की नाही ठेवायची याचा आम्हाला विचार करावा लागेल. हे पत्र दाखवून आनंदीबाई बाजीरावांना म्हणतात की तू विचार कर, तुला काय हवंय, मस्तानी की पेशवाई. बाजीराव बोलत नाहीत. बाजीराव डोक्यावरचा टोप काढतात आणि ठेवतात. आपण समजून घ्यायचं की त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं. हा प्रसंग संपतो चित्रपटात तिथेच, तो प्रसंग तिथेच संपतो, लक्षात घ्या. सकाळी बाजीराव स्वतःची तलवार लिशाणावर घासीत असतात. लिशाण आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पिठाच्या गिरणीचा फुटलेला दगड, त्याला आपण लिशाण म्हणतो. लिशाणाचा आणि धनगरांचा जवळचा संबंध हे लक्षात ठेवा. म्हणजे आमच्याकडे असलेल्या बहुतांशी जेवढे मेंढपाळ लोक आहेत त्यांच्या त्या झोळीमध्ये भाकर डब्बा काय जे असेल त्याच्याबरोबर लिशाण असतंय. लिशाणाचा तुकडा असल्याशिवाय धनगर असूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जित्राबाला जिथं कुठं झाड भेटन तिथं फांदी तोडावी लागते आणि फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाड लागलेली असली पाहिजे, लावलेली असली पाहिजे. आणि ती लावायची संधी कधी भेटते तर लिशाण कायम संगत ठेवायचं, वेळ भेटन तेव्हा कुऱ्हाड घासत राहायचं त्याच्यावर. हा त्याचा करेक्शन. म्हणजे आम्ही धार लावणारे लोक आहेत असं काही म्हणजे कुणी समजायचं नाही की आम्हाला ती लावता येत नाही, ती लावता बी येते, पण त्याची वारंवार गरज पडू नये. आणि मग सकाळी बाजीराव ती धार लावत असतात तलवारीला आणि तितक्यात एक सैनिक येतो आणि सांगतो की बाजीराव, मल्हारराव होळकर आलेत. त्यांना धक्का बसतो, कारण त्यांचं पूर्ण अंमल ते अंमलाखाली असतात, त्यांना कळत नाही की आता काय करावं. पण आता मल्हारराव इतक्या लांबून आलेत मला त्यांना भेटलं पाहिजे. आणि मग तो सांगतो की बोलव मल्हाररावांना. मल्हारराव येतात, नमस्कार करतात त्यांना आणि बाजीराव मल्हाररावांना येण्याचं कारण विचारतात. मल्हारराव सांगतात, उत्तरेतून आक्रमण वाढतंय आणि आपण जर युद्धाची तयारी केली नाही तर अब्दाली कोणत्याही क्षणी शहागडपर्यंत येऊ शकतो. बघा, शहागड हे म्हणजे ते सुद्धा ऐतिहासिक गाव आहे, त्याच्यामुळे कळलं आम्हाला की हे गाव एकदम ऐतिहासिक आहे. तिथपर्यंत त्यांची सीमा होती. अब्दाली शहागडपर्यंत येऊ शकतो. बाजीराव तलवार घासत घासत मल्हाररावांना म्हणतात की मग मी काय करू, तो येणार असेल तर मी काय करू. मल्हारराव म्हणतात, तुम्ही पेशवे आहेत आमचे, आम्ही कुणाला सांगणार, तुम्हाला नाही सांगणार तर. आणि तो सहज स्मित हास्य करतो आणि असं सांगतो, छोड दिया वो मैंने. मल्हारराव अस्वस्थ होतात. त्याला वाटतं हा कसा बोलायला, का बोलतोय असं. पण ते सावरतात स्वतःला आणि ते लगेच काय म्हणतात, ठीक है आपने पेशवाई छोड़ दी, ठीक है, लेकिन आप हमारे सेनापती हैं. असं धीरगंभीर वातावरण तयार होतं आणि काही क्षणानंतर तो असं म्हणतो, वो भी मैंने छोड़ दिया है. लक्षात घ्या, तो ज्या क्षणी असं म्हणतो की वो भी मैंने छोड़ दिया है, मल्हाररावांचा हात स्वतःच्या कंबरेकडे जातो आणि इतक्या वेगाने तलवार बाहेर काढून बाजीरावाच्या मानेवर धरतात. एकदम म्हणजे चित्रपटातलं वातावरण असं भारी केलंय ते, असं एकदम तिच्या मानेवर तलवार लावतात. बाजीराव अस्वस्थ, बाजीराव घाम येतो बाजीरावला. माझा एक सरदार माझ्यावर ही हिंमत करतो, त्याची पूर्ण नशा संपून जाते. आणि बाजीराव मल्हाररावकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात की हे काय. तेव्हा मल्हारराव होळकरांनी दिलेलं उत्तर हे महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि एकंदरीत मराठी साम्राज्य इतिहासामधलं असं उत्तर आहे की ज्या उत्तरामुळे या देशाचं राजकारण बदललं. मल्हारराव असं म्हणतात त्यांना की बाजीराव, तुम्ही आमचे पेशवे नाहीत हे आम्ही समजू शकतो, पण तुम्ही आमचे सेनापती नाहीत हे मी समजू शकत नाही. तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला सेनापती होण्यासाठी तुमच्या घोड्याने जितका घाम गाळलाय त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रक्त सांडलंय. साहेब, या एका वाक्यामुळे बाजीराव स्वतःच्या डोक्यावर शिरस्त्राण घालतो, हातात तलवार घेतो, लढाईला निघतो आणि त्याच लढाईत बाजीराव मरतो. त्याच लढाईत. लक्षात घ्या, एका शब्दाची, एका वाक्याची काय ताकद असू शकते.
कदाचित बाजीराव त्या लढाईत मेला नसता तर भारताच्या इतिहासातल्या मराठी साम्राज्याच्या सीमा आज आपल्याला बदललेल्या दिसल्या असत्या. इतकी ताकद मल्हारराव होळकरांच्या शब्दामध्ये होती. इतका मोठा सेनापती, इतका मोठा माणूस, आणि त्या माणसाची ही खऱ्या अर्थानं सून हा शब्द पारंपरिक पद्धतीने, मला असं वाटतं की त्याची कर्तृत्वानं लेक असणारी एवढी मोठी कन्या, ज्या कन्येचा वसा आणि वारसा चालवण्याची आपल्याला संधी भेटली, मला वाटतं ही संधी आपण सोडली नाही पाहिजे. हा वसा आणि वारसा आपण पुढे चालवला पाहिजे. शेवटी एवढंच सांगतो तुम्हाला सगळ्या माझ्या बांधवांना, सगळ्या जाती धर्मातल्या बांधवांना माझी एक विनंती आहे की एक लक्षात ठेवा, 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या समाध्या कुठं होत्या कुणालाही माहीत नाही. त्यांची समाधी आळंदीत होती का देहूमध्ये होती कुणालाही माहीत नाही. पण 700 वर्षापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत मीराबाई, संत गोरोबा काका, संत रामदास, काय सगळे संत असतील. हे संत आपल्याला का माहिती आहेत? त्याचं कारण असं आहे की या संतांचा विचार घेऊन जाणारी पुढची पिढी जी साधू संतांच्या रूपानं, वारकऱ्यांच्या रूपानं, कीर्तनकारांच्या रूपानं आपल्याला भेटली, आणि म्हणून यांचा विचार जिवंत राहिला. जर कदाचित हे वारकरी, हे सांप्रदायिक लोक जर राहिले नसते तर आज सुद्धा आपल्याला संत ज्ञानेश्वरांची, तुकारामाची समाधी सापडली नसती. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कोणत्याही माणसाचं, महापुरुषाचं काम जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याचे फॉलोअर्स चांगले असले पाहिजेत, त्याचे समर्थक, त्याच्या विचाराचे प्रवाह चांगले असले पाहिजेत. मला वाटतं की अहिल्यादेवींचा विचार अनेक वर्षे पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला सुद्धा त्या वारकऱ्यासारखं, त्या संतांसारखं अत्यंत समर्पण भावनेनं हे सगळं पुढे घेऊन जावं लागेल. तरच आपल्याला हा विचार पुढे टिकवता येईल. असा विचार आपण यापुढे टिकवावा अशी विनंती या निमित्तानं करतो. शेवटी माणसासाठी जगावं, माणसासाठी मरावं, माणूस लय थोर त्याला कसं र इसरावं, जन्मोला मी माती किती होणार माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणार वाती. हा वाद पेटवण्याचा विचार या निमित्तानं करावा एवढीच अपेक्षा निमित्ताने करतो. शेवटी आपलेच हात, आपलीच कीर्ती घडवत असतात, आपलीच मूर्ती. या निमित्तानं लासूर गावच्या जी काही सरांची टीम आहे, आमचे मित्र आहेत तसे, विद्यार्थी तसे थोडेसे मागे होते, पण आम्ही सगळे विद्यापीठात एकाच कालखंडात शिकत होतो. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये शिकण्याचा हा बी एक आम्हाला फायदा झाला की हा विचाराशी आम्ही निगडीत राहिलो. लासूर गावच्या या संयोजन समितीनं, अहिल्यादेवी होळकर जयंती समिती जी आहे त्या समितीने आम्हाला बोलवलं, आपल्या सगळ्यांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. कारण शेवटी काय आहे की माझ्या डोक्यात किती विचार असला मोठा आणि अहिल्यादेवींचं माहिती असली तरी शेवटी तुमच्यासारखी माणसं त्याला भेटली ऐकायला तरच तुम्ही पुढं देऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही इतका शांतपणे तो ऐकून घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय हिंद. सर, अभिमानानं आपल्याला सांगू इच्छितो की लासूरगाव या ठिकाणावरून पंढरपूर, आळंदी,